पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य युतीभोवती गेले काही दिवस सुरू असलेला राजकीय गोंधळ अखेर पुण्यात फिसकटलेली बोलणी आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुरू असलेली तडजोड अशा दोन वेगवेगळ्या दिशांना गेला आहे अशी एकूण परिस्थिती समोर येते। सुरुवातीला ही युती फक्त शक्यतेपुरती मर्यादित होती, मात्र चर्चांना वेग आला, बैठका झाल्या आणि 26 तारखेला अधिकृत घोषणा होईल असा सूर लागला। अजित पवार बारामती हॉस्टेलला तळ ठोकून होते, तर शरद पवार गटाच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू होत्या। पुणे पिंपरी चिंचवड सारख्या राष्ट्रवादीच्या बळकट महापालिकांमध्ये पवार प्लस पवार हे समीकरण जवळपास निश्चित मानलं जात होतं। मात्र पुण्यात या युतीला पहिलाच मोठा धक्का बसला, तो शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यामुळे, ज्यांनी युतीला विरोध करत थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला। निर्णायक मानल्या गेलेल्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत अजित पवारांनी शरद पवार गटासमोर अट ठेवली की सर्व उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवावी आणि पुण्यात शरद पवार गटाला सुमारे 35 जागा देण्यात येतील। शरद पवार गटाची मागणी 60 ते 65 जागांची होती। शिवाय सर्व उमेदवार एकाच चिन्हावर लढले तर विलीनीकरणाची चर्चा सुरू होईल ही भीतीही होती। त्यामुळे चिन्ह आणि जागा वाटप या दोन्ही मुद्द्यांवर एकमत न झाल्याने पुण्यातील बोलणी तिथेच फिसकटली। त्यानंतर शरद पवार गटाने लगेचच काँग्रेस आणि ठाकरे गटाशी संपर्क साधला आणि रात्री उशिरा झालेल्या बैठकीत पुण्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब झालं। याच पार्श्वभूमीवर मनसेनेही भाजपला हरवण्यासाठी मूळ महाविकास आघाडी एकत्र येत असेल तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत अशी भूमिका मांडली, ज्यामुळे पुण्यात नवी समीकरणं आकाराला येण्याची शक्यता निर्माण झाली। दुसरीकडे पुण्यात युती मोडली असली तरी पिंपरी चिंचवडमध्ये मात्र चित्र वेगळे आहे। इथे अजित पवारांनी घड्याळ चिन्हाचा आग्रह सैल केला आणि ज्या प्रभागात तुतारीची ताकद जास्त तिथे तुतारी, जिथे घड्याळ मजबूत तिथे घड्याळ असा फॉर्म्युला चर्चेत आला। रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांच्या भेटी, अजित पवार अचानक नॉट रिचेबल होणं, पायलट कारशिवाय बाहेर पडणं आणि नंतर जिजाई निवासस्थानी झालेल्या हालचालींमुळे या चर्चांना अधिकच वजन मिळालं। सध्याच्या संकेतानुसार पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता जास्त आहे, मात्र काँग्रेसने या आघाडीत सहभागी होण्यास नकार दिल्याने तिथे वेगळी लढत पाहायला मिळू शकते। परिणामी पुण्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी तिरंगी किंवा बहुपदरी लढत उभी राहण्याची चिन्ह आहेत, तर पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध एकत्रित राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असा वेगळा सामना रंगण्याची दाट शक्यता आहे। एकूणच येणार आहेत असं वाटलेली पवार-पवार युती पुण्यात का आणि कशी फिसकटली आणि त्यातून कोणती नवी समीकरणं तयार होत आहेत याचं उत्तर या घडामोडींमधून स्पष्ट होतं। राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीच अंतिम नसतं। या सगळ्या घडामोडींमधून एक महत्त्वाची बाब स्पष्ट होते, ती म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शेजारील महापालिकांमध्ये एकाच पक्षासाठी वेगवेगळ्या रणनीती वापरल्या जात आहेत आणि हाच राजकारणाचा खरा कंगोरा आहे। पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील युती फिसकटल्यामुळे शरद पवार गटाला पुन्हा एकदा काँग्रेस आणि ठाकरे गटावर अवलंबून राहावं लागणार आहे, तर अजित पवार गटाला भाजपच्या जवळ जाण्याचा किंवा स्वतंत्र ताकद दाखवण्याचा पर्याय उरतो। याचा थेट परिणाम असा होऊ शकतो की पुण्यात राष्ट्रवादीची पारंपरिक मतं विभागली जातील आणि त्याचा फायदा भाजपला मिळण्याची शक्यता वाढेल। उलट पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास तिथे भाजपसमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं, कारण एकत्रित ताकद आणि स्थानिक पातळीवरचं गणित भाजपची कोंडी करू शकतं। त्यामुळे एकाच वेळी दोन शहरांमध्ये दोन वेगवेगळी राजकीय चित्र उभी राहणार आहेत। पुण्यात फाटाफूट आणि आघाड्यांची जुळवाजुळव, तर पिंपरी चिंचवडमध्ये तडजोड आणि एकत्रित लढाई। हे चित्र पाहता आगामी महापालिका निवडणुका फक्त जागा वाटप किंवा चिन्हांपुरत्या मर्यादित राहणार नाहीत, तर त्या पवार विरुद्ध पवार या संघर्षाचा पुढचा टप्पा ठरणार आहेत आणि त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणात कोणाची पकड मजबूत होते हे ठरवणारा हा निकाल असणार आहे। या पार्श्वभूमीवर पाहिलं तर ही निवडणूक फक्त महापालिकेपुरती मर्यादित न राहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे। अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक स्वतःची स्वतंत्र ताकद शहरी भागात सिद्ध करण्याची संधी आहे, तर शरद पवार गटासाठी ही लढाई विचार आणि ओळख टिकवण्याची आहे। पुण्यासारख्या शहरात जर शरद पवार गट काँग्रेस ठाकरे गटासोबत लढून चांगली कामगिरी करतो तर त्यांना स्वतंत्र अस्तित्वाचं बळ मिळेल। मात्र मतविभाजन झालं आणि भाजपला त्याचा फायदा झाला तर पवार-पवार युती न झाल्याचा ठपका थेट शरद पवार गटावर येण्याची शक्यता आहे।
दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित राष्ट्रवादी यशस्वी ठरली तर अजित पवार यांचा प्रॅग्मॅटिक राजकारणाचा दावा बळकट होईल. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडचे निकाल हे फक्त स्थानिक सत्ता कोणाच्या हाती जाणार एवढंच ठरवणार नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढे नेतृत्व, दिशा आणि प्रभाव कोणाचा राहणार हे ठरवणारे टर्निंग पॉइंट ठरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पाहिलं तर ही निवडणूक फक्त महापालिकेपुरती मर्यादित न राहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक स्वतःची स्वतंत्र ताकद शहरी भागात सिद्ध करण्याची संधी आहे, तर शरद पवार गटासाठी ही लढाई विचार आणि ओळख टिकवण्याची आहे. पुण्यासारख्या शहरात जर शरद पवार गट काँग्रेस ठाकरे गटासोबत लढून चांगली कामगिरी करतो तर त्यांना स्वतंत्र अस्तित्वाचं बळ मिळेल. मात्र मतविभाजन झालं आणि भाजपला त्याचा फायदा झाला तर पवार युती न झाल्याचा ठपका थेट शरद पवार गटावर येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित राष्ट्रवादी यशस्वी ठरली तर अजित पवार यांचा प्रॅग्मॅटिक राजकारणाचा दावा बळकट होईल. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडचे निकाल हे फक्त स्थानिक सत्ता कोणाच्या हाती जाणार एवढंच ठरवणार नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढे नेतृत्व, दिशा आणि प्रभाव कोणाचा राहणार हे ठरवणारे टर्निंग पॉइंट ठरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पाहिलं तर ही निवडणूक फक्त महापालिकेपुरती मर्यादित न राहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक स्वतःची स्वतंत्र ताकद शहरी भागात सिद्ध करण्याची संधी आहे, तर शरद पवार गटासाठी ही लढाई विचार आणि ओळख टिकवण्याची आहे. पुण्यासारख्या शहरात जर शरद पवार गट काँग्रेस ठाकरे गटासोबत लढून चांगली कामगिरी करतो तर त्यांना स्वतंत्र अस्तित्वाचं बळ मिळेल. मात्र मतविभाजन झालं आणि भाजपला त्याचा फायदा झाला तर पवार युती न झाल्याचा ठपका थेट शरद पवार गटावर येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित राष्ट्रवादी यशस्वी ठरली तर अजित पवार यांचा प्रॅग्मॅटिक राजकारणाचा दावा बळकट होईल. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडचे निकाल हे फक्त स्थानिक सत्ता कोणाच्या हाती जाणार एवढंच ठरवणार नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढे नेतृत्व, दिशा आणि प्रभाव कोणाचा राहणार हे ठरवणारे टर्निंग पॉइंट ठरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पाहिलं तर ही निवडणूक फक्त महापालिकेपुरती मर्यादित न राहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक स्वतःची स्वतंत्र ताकद शहरी भागात सिद्ध करण्याची संधी आहे, तर शरद पवार गटासाठी ही लढाई विचार आणि ओळख टिकवण्याची आहे. पुण्यासारख्या शहरात जर शरद पवार गट काँग्रेस ठाकरे गटासोबत लढून चांगली कामगिरी करतो तर त्यांना स्वतंत्र अस्तित्वाचं बळ मिळेल. मात्र मतविभाजन झालं आणि भाजपला त्याचा फायदा झाला तर पवार युती न झाल्याचा ठपका थेट शरद पवार गटावर येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित राष्ट्रवादी यशस्वी ठरली तर अजित पवार यांचा प्रॅग्मॅटिक राजकारणाचा दावा बळकट होईल. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडचे निकाल हे फक्त स्थानिक सत्ता कोणाच्या हाती जाणार एवढंच ठरवणार नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढे नेतृत्व, दिशा आणि प्रभाव कोणाचा राहणार हे ठरवणारे टर्निंग पॉइंट ठरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पाहिलं तर ही निवडणूक फक्त महापालिकेपुरती मर्यादित न राहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक स्वतःची स्वतंत्र ताकद शहरी भागात सिद्ध करण्याची संधी आहे, तर शरद पवार गटासाठी ही लढाई विचार आणि ओळख टिकवण्याची आहे. पुण्यासारख्या शहरात जर शरद पवार गट काँग्रेस ठाकरे गटासोबत लढून चांगली कामगिरी करतो तर त्यांना स्वतंत्र अस्तित्वाचं बळ मिळेल. मात्र मतविभाजन झालं आणि भाजपला त्याचा फायदा झाला तर पवार युती न झाल्याचा ठपका थेट शरद पवार गटावर येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित राष्ट्रवादी यशस्वी ठरली तर अजित पवार यांचा प्रॅग्मॅटिक राजकारणाचा दावा बळकट होईल. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडचे निकाल हे फक्त स्थानिक सत्ता कोणाच्या हाती जाणार एवढंच ठरवणार नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढे नेतृत्व, दिशा आणि प्रभाव कोणाचा राहणार हे ठरवणारे टर्निंग पॉइंट ठरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पाहिलं तर ही निवडणूक फक्त महापालिकेपुरती मर्यादित न राहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक स्वतःची स्वतंत्र ताकद शहरी भागात सिद्ध करण्याची संधी आहे, तर शरद पवार गटासाठी ही लढाई विचार आणि ओळख टिकवण्याची आहे. पुण्यासारख्या शहरात जर शरद पवार गट काँग्रेस ठाकरे गटासोबत लढून चांगली कामगिरी करतो तर त्यांना स्वतंत्र अस्तित्वाचं बळ मिळेल. मात्र मतविभाजन झालं आणि भाजपला त्याचा फायदा झाला तर पवार युती न झाल्याचा ठपका थेट शरद पवार गटावर येण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित राष्ट्रवादी यशस्वी ठरली तर अजित पवार यांचा प्रॅग्मॅटिक राजकारणाचा दावा बळकट होईल. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडचे निकाल हे फक्त स्थानिक सत्ता कोणाच्या हाती जाणार एवढंच ठरवणार नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढे नेतृत्व, दिशा आणि प्रभाव कोणाचा राहणार हे ठरवणारे टर्निंग पॉइंट ठरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पाहिलं तर ही निवडणूक फक्त महापालिकेपुरती मर्यादित न राहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक स्वतःची स्वतंत्र ताकद शहरी भागात सिद्ध करण्याची संधी आहे, तर शरद पवार गटासाठी ही लढाई विचार आणि ओळख टिकवण्याची आहे. पुण्यासारख्या शहरात जर शरद पवार गट काँग्रेस ठाकरे गटासोबत लढून चांगली कामगिरी करतो तर त्यांना स्वतंत्र अस्तित्वाचं बळ मिळेल. मात्र मतविभाजन झालं आणि भाजपला त्याचा फायदा झाला तर पवार युती न झाल्याचा ठपका थेट शरद पवार गटावर येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित राष्ट्रवादी यशस्वी ठरली तर अजित पवार यांचा प्रॅग्मॅटिक राजकारणाचा दावा बळकट होईल. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडचे निकाल हे फक्त स्थानिक सत्ता कोणाच्या हाती जाणार एवढंच ठरवणार नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढे नेतृत्व, दिशा आणि प्रभाव कोणाचा राहणार हे ठरवणारे टर्निंग पॉइंट ठरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पाहिलं तर ही निवडणूक फक्त महापालिकेपुरती मर्यादित न राहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक स्वतःची स्वतंत्र ताकद शहरी भागात सिद्ध करण्याची संधी आहे.